शहरामध्ये कितीही सुखसुविधा उपलब्ध असल्या ना तरी गावाकडे आल्याशिवाय उन्हाळी सुट्ट्यांची खरी मजा येत नाही. आणि आता तुम्हाला तर माहिती आहे उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू आहेत आणि आम्ही आलोय गावाकडे. तुम्हाला समजलं का हातात काठी घेऊन मी या झाडावरून काय काढते? नक्कीच समजलं असेल. मी काढते आपल्या शेतातील एकदम ताज्या ताज्या शेवग्याच्या शेंगा आणि या ताज्या ताज्या शेंगाची आपण रस्सा भाजी करणार आहोत, तीही आमच्या पंढरपुरी पद्धतीने. या पद्धतीने जर तुम्ही भाजी बनवली ना तर एक काय हो त्यासोबत 2 भाकरी आरामात खाल. शेतातून आणलेल्या ताज्या शेंगा, घरचाच मसाला आणि बनवण्याची ही पद्धत एकदम सोपी, तरीही याची चव मात्र हॉटेलपेक्षाही भारी लागते. तुम्हालाही आमच्या पंढरपूरच्या स्पेशल पद्धतीने शेवग्याची रस्सा भाजी करायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, कारण तुम्ही अशा पद्धतीने आजपर्यंत भाजी केली नसेल. एक वेगळ्याच प्रकारे ही शेवग्याची भाजी आमच्याकडे बनवली जाते. तर बघा, सगळ्यात अगोदर ही रस्सा भाजी बनवण्यासाठी एका पातेल्यामध्ये आपण पाणी गरम करायला ठेवतोय. साधारण एक 5 ग्लास पाणी पातेल्यामध्ये घातलं आणि आता मंद गॅस करून ते पाणी गरम होऊ देऊ. तोपर्यंत इकडे बाकीची तयारी करूया. इथं हे खोबरं घेतले. आता त्याचे असे उभे पातळ काप करून घ्यायचे म्हणजे आपल्याला वाटण करायला सोपं पडेल. तर आज आपण 4 ते 5 लोकांसाठीची ही रस्सा भाजी बनवतोय. तर त्यासाठी अर्धी खोबऱ्याची वाटी पुरेशी होते. हे कट करून झाल्यानंतर कोथिंबीर ही चिरून घ्यायची आपल्याला. स्वच्छ धुवून एक मुठभर इतकी कोथिंबीर घेतली आहे. अगदी बारीकच चिरावी असं काही नाही, कारण आपल्याला ही वाटणामध्येच घालायची आहे. आमच्याकडे रोजच्या भाज्यांमध्येच ना लसूण, कोथिंबीर, खोबऱ्याचं वाटण वापरलं जातं. बऱ्याच भागांमध्ये टोमॅटो, कांद्याचा वापर केला जातो किंवा खोबऱ्याचा वापर जो असतो तो खूप कमी प्रमाणामध्ये केला जातो. पण आमच्याकडल्या सगळ्या भाज्या या खोबऱ्याशिवाय बनतच नाहीत. तर बघा, चिरलेलं हे सगळं खोबरं या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया आणि सुरुवातीला हे आधी वाटून घेऊयात. सगळं जर सोबत घातलं तर एकदम छान असं बारीक होत नाही. त्यामुळे खोबरं आधी वाटून घ्यायचं आणि त्यानंतर मग याच्यामध्ये बाकीची जिन्नस घालायची. तर इथं हे आपलं खोबरं वाटून झाले. आता यामध्ये ही सगळी कोथिंबीर घालूयात आणि त्यानंतर लसूण घालायचे. तर एक मोठी गड्डी इतका लसूण मी सोलून घेतला होता. अंदाजे 20 ते 25 पाकळ्या झाल्या. आता ते याच्यामध्ये घालून हे सगळं वाटून घ्यायचंय. तर आपल्या शेवग्याच्या रस्सा भाजीसाठीचं हे साधं सोपं आणि पटकन तयार होणारं वाटण झालेलं आहे. हे बाजूला ठेवून देऊ आणि या शेंगा चिरून घेऊयात. शेंगा चिरताना त्याचा पुढचा आणि मागचा भाग काढून टाकायचा आणि अशा प्रकारे कट मारत एका शेंगेचे 3 ते 4 भाग करून घ्यायचे. वरची ही जी सालं असतात ना तीही काढून टाकायची. जेवढी शक्य होतील तितकीच, अगदीच काही सगळीच काढावी असं काहीच नाही. पण ही जर काढली ना त्यामुळे आपल्या रश्श्याला चव खूप छान येते आणि शेंगा खातानाही त्या भारी लागतात. तर तुम्हाला इथे लक्षात आलंच असेल, या देशी शेंगा आहेत. मार्केटमध्ये खूपदा त्या लांब सडक अशा शेंगा मिळतात आणि त्या चवीला तितक्या भारी नसतात. पण या शेंगा चवीला एवढ्या जबरदस्त आहेत ना आणि याचा रस्सा एवढा स्वादिष्ट होतो की रोज जरी खाल्ला तरीही कंटाळा येत नाही. तर इथंही आपल्या सगळ्या शेंगा चिरून झाल्यात. आता लगेच भाजी करायला घेऊया. गॅसवरती कढई ठेवून दिली आहे. त्याच्यात आता 1 पळी तेल घालते. ही 1 पळी म्हणजे साधारण एक मोठे 3 ते 4 चमचे. तेल गरम झालं का याच्यामध्ये मोहरी घालायची आहे, अर्धा चमचा. मोहरी छान तडतडू द्यायची. त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालायचे. आपण मगाशी जे वाटण बनवून घेतलं होतं ते सगळं वाटण घातलं याच्यामध्ये. आता छान असं हे भाजून घ्यायचं. एक 2 ते 3 मिनिटांपर्यंत मंद गॅसवरती हे खोबऱ्याचं वाटण भाजून घ्यायचं. बऱ्याच भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारची वाटणं वापरून या रस्सा भाज्या बनवल्या जातात. पण आमच्याकडे कोणत्याही प्रकारची रस्सा भाजी बनवताना हे लसूण खोबऱ्याचं वाटणच वापरतात. आणि भाजी दाटसर होण्यासाठी काय वापरतात हे पुढे तुम्हाला मी दाखवणारच आहे. तर बघा, खोबऱ्याचं वाटण भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये 2 चमचे घरचं बनवलेलं हे लाल तिखट घातलं. पाव चमचा हळद घातली आणि आता परत एकदा हे छान असं परतून घेऊया, जेणेकरून त्या तिखटाचा जो कच्चा वास असतो तो निघून गेला पाहिजे. आणि या तिखटामध्ये सगळ्या प्रकारचे खडे मसाले, खोबरं, धणे, जिरे वगैरे असतं. त्यामुळे आपल्याला बाकीचा जास्तीचा मसाला घालायची अजिबात गरज नाही.
फक्त या घरच्याच तिखटामुळे खूप जबरदस्त असा स्वाद येतो आपल्या रश्श्याला. तर सगळं हे छान असं भाजून झाल्यानंतर याच्यामध्ये चिरून घेतलेल्या शेवग्याच्या शेंगा घातल्या. आता परत एकदा मिनिटभरासाठी हे परतून घेऊयात. आणि त्यानंतर याच्यामध्ये मगाशी आपण जे गरम पाणी करायला ठेवलं होतं ना, ते सगळं पाणी घालायचे. पूर्वी माझी आजी ज्या वेळेस भाजी बनवायची त्यावेळेस ती आधीच पाणी गरम करून घ्यायची आणि मग ते रश्श्यामध्ये वापरायची. असं करण्याचं कारण काय आहे सांगू का? काय होतं, रूम टेम्परेचरवरचं साधं पाणी वापरण्याऐवजी असं जर उकळलेलं पाणी वापरलं ना तर रश्श्याला चव खूप भारी येते आणि तो पटकन शिजतोही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याला वरची तर्री खूप छान येते, त्यामुळे तो दिसायलाही भारी दिसतो. त्यामुळे साधं पाणी घालण्याऐवजी कोणताही रस्सा करताना ना नेहमी पाणी उकळून घालायचं. तर बघा, यामध्ये आता आपण चवीप्रमाणे मीठ घातले, अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट घातलाय. तर काय करायचं, शेंगदाणे छान असे भाजून घ्यायचे खरपूस आणि त्यानंतर मिक्सरमधून त्याचा असा कूट बनवून घ्यायचा. आता तो घातल्यानंतर एकदा पळीने छान असं हे हलवून घेतलेले. बरेच जण शेवग्याचा रस्सा करण्यासाठी आधी शेंगा शिजवून घेतात आणि त्यानंतर मग त्याची फोडणी करतात, पण त्याऐवजी जर या पद्धतीने हा रस्सा बनवला ना त्याची चव अगदी दुपटीने वाढते. कारण शेंगांची जी नैसर्गिक चव असते ना ती या रश्श्यामध्ये उतरते आणि रश्श्याला स्वाद खूप जबरदस्त येतो. तुम्ही जर असं करत नसाल तर या पद्धतीने नक्कीच करून बघा. तर भाजीला उकळी आल्यानंतर मंद गॅस करून 10 ते 12 मिनिटांपर्यंत ही शिजवून घ्यायची. तर बघा, साधारण 10 ते 12 मिनिटांनंतर इथं आपला हा शेवग्याचा रस्सा शिजून तयार झालेला आहे. काय जबरदस्त तर्री आलेली याला तुम्हाला दिसतच असेल. शेंगाही छान मऊसूद अशा शिजल्या गेल्या आहेत. कन्सिस्टन्सी ही बघा एकदम परफेक्ट आली, कारण हा रस्सा जास्त पातळ किंवा दाटसरही नसतो. पाहूनच कोणालाही खायची इच्छा होईल इतका भन्नाट दिसायला लागलाय. फक्त दिसायला भारी नाही तर शरीरासाठीही याचे खूप फायदे असतात. कारण शेवग्याच्या शेंगांमध्ये कॅल्शियम, आयर्न आणि व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणामध्ये असतं. त्यामुळे शरीराला ताकद मिळते, पचन सुधारायला, हाडं मजबूत ठेवायला आणि शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी या शेंगा प्रचंड मदत करतात. ज्वारीच्या भाकरीसोबत एकदम जबरदस्त चव लागते याची. तुम्ही कोणत्या प्रकारे शेवग्याची रस्सा भाजी करता हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच गावरान साध्या सोप्या रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.